जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुम्ही थंबनेल बघितला असेल की 1,11,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। कोणता जिल्हा आहे तो मी जिल्हा तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की 2 जून 2026 रोजी शासनाने एक अधिकृत असं अपडेट काढलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी व 2 लाखावरील शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता योजनेअंतर्गत OTS अंतर्गत कर्जमाफी व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं ठरवलं होतं। त्याच अंतर्गत या जिल्ह्यातील तब्बल 1,11,203 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो। त्याच्यासाठी 1,002.74 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी अंतर्गत मिळणार आहेत। कोणता जिल्हा आहे, त्यामधील कोणत्या बँकांचा समावेश आहे, तर मित्रांनो ही माहिती आहे सातारा जिल्ह्यातील। सातारा जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2025 अखेर जे काही शेतकरी थकीत आहेत आणि 31 मार्च 2026 रोजी हे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचा आकडा आहे 1,11,203। या शेतकऱ्यांना जवळपास 1,002.74 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। याच्यामध्ये सहकारी बँक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल, पतपुरवठा बँक असेल, या सर्वांचा मिळून हा आकडा आहे 1,11,203। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये। तुमचा जिल्हा सांगायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या माहितीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।